हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे अहमदाबादला आणि इथून राजस्थानमधून म्हणजेच अबू रोडवरून आम्ही बुक केली आहे IRCTCची वंदे भारत साबरमती एक्सप्रेस. अर्थात नाव बहुतेक साबरमतीच आहे. तर ती वंदे भारत रेल्वे आहे, ती बुक केली आहे आम्ही. मग आज परत एकदा आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे वंदे भारतचा अनुभव. तर बघूया, अबू रोडला साधारण 9:15 ते 9:20 काहीतरी टायमिंग आहे आणि 3 तास लागतात, 3 ते 3.25 तास. बघू आता. आणि इथं आहे आम्ही ट्रेन स्टेशनवरती. थोड्याच वेळात येईल आता आमची रेल्वे. मस्त थेपला आहे, थेपला आणि बटाट्याची भाजी. वा, एक नंबर. आणि कटलेट आहे. वा, मस्त कटलेट आहे. आणि चोकोपाय. वा, एक नंबर. इकडे ना मस्त असं हे मसाला चहाचं सॅचेट देतात आणि कपमध्ये गरम पाणी देतात. ते आता मिक्स केलं मी. बघू आता कसं लागतो. आणि लवकरच म्हणजे अर्थातच आम्ही 3 तासामध्येच पोहोचलो अहमदाबादला आणि तिथून आलो आम्ही आमच्या रूमवरती. कामा हॉटेल म्हणून आहे की जिथं आम्ही राहिलो होतो. आणि इथून जे आम्ही प्लेसेस फिरणार आहेत ते जवळ आहेत आणि एअरपोर्टसुद्धा जवळ आहे, म्हणून आम्ही इथली ही रूम बुक केली. आणि तुमच्याकडे जर वन डे असेल तर वन डेमध्ये तुम्ही काय काय व्हिजिट करू शकता ते आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये. चला तर मग बघूया आपण. कबर्ड आहे ना हे काय, इकडं कबर्ड आहे, इकडं TV आहे, इकडं आरुष आहे आणि मस्त व्ह्यू आहे आमच्या विंडोतून. स्विमिंग पूल आणि तिकडं रिव्हर फ्रंट आहे. एक नंबर हॉटेल आहे. आणि आम्ही मस्त फूड ऑर्डर केलेलं आहे झोमॅटोवरनं. येस, मसाला पापड आहे. आणि ही आता थाळी आहे, बहुतेक ओपन करूया आपण. गुलाबजाम आहे, पनीरची भाजी आहे, राईस आहे, दाल आहे, सॅलड आहे, चपाती आहे, कोबीची भाजी आहे. क्या बात आहे. तर इकडे आम्ही कसं ट्रॅव्हल केलो, तर जे कमी डिस्टन्सवरती प्लेसेस होत्या त्याच्यासाठी आम्ही ऑटो केली होती आणि जे लॉंग डिस्टन्स होते त्याच्यासाठी आम्ही कॅब केली होती. तर अर्थात एकच लॉंग डिस्टन्स होती, ते म्हणजे अक्षरधाम. बाकी सगळे प्लेसेस आमच्या हॉटेलपासून जवळ होते. चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सप्लोअर करू साबरमती आश्रम. तर गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरामधल्या साबरमतीच्या नदीच्या काठावर वसलेला आश्रम म्हणजेच साबरमती आश्रम. आणि हा आश्रम महात्मा गांधीच्या जीवनातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. गांधीजींनी 1917मध्ये या ठिकाणी स्थायिक होऊन सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वावरती असंख्य अशा चळवळींचा प्रारंभ इथून केला. तर इथे तुम्हाला बघायला मिळेल गांधी स्मारक संग्रहालय की जिथे गांधीजींचे जीवन, चळवळी व तत्त्वज्ञान यांचं सखोल दर्शन दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर हृदयकुंज की जे गांधीजी आणि कस्तुरबाजी यांचे निवासस्थान होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप की जिथं खादीचे जे कापड निर्मिती होती, चरखा चालवणे, या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. साबरमती आश्रम गांधीजींच्या विचारांचे प्रतीक मानले जाते. इथे सत्य, अहिंसा व स्वावलंबन शिकण्यासाठी विविध कार्यशाळा व कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि ही साबरमती नदी ना. आणि आत्तापर्यंत इतिहासातल्या पुस्तकांमध्ये किंवा ज्या पुस्तकांमध्ये चित्र दाखवली होती त्याच्यामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या मूवीजमध्ये या गोष्टी बघितल्या होत्या, ऐकल्या होत्या. लहानपणापासून अगदी किती आपण महात्मा गांधीजींबद्दल ऐकत आलेलो आहोत. आणि खरंच म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट स्वतः जाऊन बघता की हां, हा चरखा असा दिसतो ॲक्च्युअलमध्ये, त्यावेळी खरंच असं खूप छान वाटतं. आणि महात्मा गांधीजींबद्दलच्या अगदी लहानापासून ते
ते गेले तोपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम इथं व्यवस्थितपणे दाखवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर वाटतं ते बघताना. लहान मुलं तर खूप इंटरेस्टनी म्हणजे ते बघत असतात. खरंच खूप छान वाटतं. इससे होता है गाढ़ा नहीं होता ये, कितना पतला होगा ये फूल है. आणि हा जो चरखा आहे ना, या चरख्यावरून जे धागा बनवला जातो त्याच्यापासून हे बनवलेलं आहे कापड असं. आणि हा आश्रम म्हणजे हे केवळ एक ऐतिहासिक असं ठिकाण नाही आहे, तर हे एक प्रेरणास्थान आहे की जिथं गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासाचा प्रचार केला जातो. आणि हा आश्रम आजही जगभरातील लोकांना गांधीजींचं साधे जीवन आणि उच्च विचार शिकवण्याची संधी देतो. आणि हा असा सुंदर आश्रम आम्हाला बघायला मिळाला हे आम्ही आमचं सौभाग्य समजतो. सुंदर असा आश्रम बघितल्यानंतर आम्ही इथून परत ऑटो रिक्षा केली आणि निघालो बिर्ला मंदिर बघायला. तर ॲक्च्युली तिथे 2-3 बिर्ला मंदिर आहेत, तर तुम्हाला आधी व्यवस्थित सांगावं लागेल की तुम्हाला कोणत्या बिर्ला मंदिरला व्हिजिट करायची आहे ती. चला तर मग जाऊ आपण बिर्ला मंदिरला. आणि बिर्ला मंदिरचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे शुभ्र संगमरवरी दगडापासून बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याची दिव्यता आणि पवित्रतेचा स्पर्श इथं तुम्हाला लाभतो. मंदिरातील भिंतीवरील आणि स्तंभावरील नक्षीकाम अतिशय सूक्ष्म आणि मोहक आहे. हिंदू धर्मग्रंथामधील रामायण आणि महाभारताचे वेगवेगळे प्रसंग इथं कोरलेले दिसतात. कसलं सुंदर आहे ना. बिर्ला मंदिराचे आशीर्वाद घेऊन आपण पोचतो अक्षरधाम मंदिरामध्ये. गांधीनगर शहरामध्ये वसलेलं हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही आहे, तर भारतीय संस्कृती, वास्तुकला आणि अध्यात्म यांचं हे अप्रतिम असं केंद्र आहे. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायाच्या श्रद्धेला आणि महान वारशाला समर्पित आहे. आणि इथं तुम्हाला कॅमेरा, मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांनीच याचा आनंद घ्यावा लागतो. आणि एक वॉटर शो आहे की ज्याचं टायमिंग तुम्ही जायच्या आधी बघून घ्या. संध्याकाळच्या वेळेला हा वॉटर शो असतो. अतिशय सुंदर आणि अप्रतिम असा वॉटर शो आहे. बिलकुल मिस नका करू हा. हे बॅक टू पुणे आणि ही रूम तुम्हाला आम्ही दाखवली. आणि जायच्या दिवशी जवळच हॉटेलपासून साधारण वॉकेबलच असेल एक 10-15 मिनटावरतीच एक छोटंसं टेम्पल आहे आणि एक शॉपिंग सेंटर तुम्ही म्हणू शकता. जसं पुण्यामध्ये तुळशीबाग वगैरे आहे तशीच शॉपिंग सेंटर आहे. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तिथे मस्त टेम्पलचं दर्शन घेतलं आणि थोडीफार शॉपिंग केली आणि गेलो परत एअरपोर्टवरती. तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.